तुम्ही कधी विचार केलाय का की एक रिक्षा चालक महिन्याला साधारणतः किती पैसे कमावतो? तुम्ही म्हणाल हा विषय मधूनच का आणला अचानक? तर कारण असं आहे की मुंबईत एक रिक्षावाला महिन्याला हजारो नव्हे तर लाखो रुपये कमावतोय. तो ते कसे कमावतो याविषयीच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या बाहेर उभा असलेला एक साधा दिसणारा रिक्षा चालक सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कारण त्याने दर महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवण्याचा अनोखा मार्ग शोधून काढलाय. लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख राहुल रुपाणी यांनी लिंक्डइनवर या रिक्षा चालकाची स्टोरी शेअर केली आहे. ते स्वतः या रिक्षा चालकाला भेटले होते आणि त्याच्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की मी या आठवड्यात माझ्या विजाच्या कामासाठी अमेरिकन दूतावासात गेलो होतो. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं की मी माझी बॅग आत नेऊ शकत नाही कारण तिथे लॉकर नव्हते. तेव्हा फुटपाथ जवळ असलेल्या एका रिक्षा चालकाने मला हात दाखवला. तो म्हणाला, सर बॅग द्या, सुरक्षित ठेवतो, हे माझं रोजचंच काम आहे, 1000 रुपये चार्ज आहे. तेव्हा मला या माणसाचा व्यवसाय समजला, असं रुपाणी यांनी सांगितलं. तो नेमकं करतो काय तर आपली रिक्षा दूतावासाच्या बाहेर उभं करतो. प्रति व्यक्ती 1000 रुपये घेऊन बॅग ठेवण्याची सेवा देतो. दिवसाला 20 ते 30 ग्राहक मिळतात, म्हणजेच दिवसाला 20 ते 30 हजार रुपये आणि महिन्याला 5 ते 8 लाख रुपये असं त्याचं गणित आहे. तो कायदेशीररित्या त्याच्या रिक्षामध्ये 30 पेक्षा जास्त बॅग ठेवू शकत नसल्यामुळे त्याने एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याशी भागीदारी केली आहे, ज्याच्याकडे जवळच एक लहान लॉकरची जागा आहे. बॅग तिथे ठेवल्या जातात आणि त्या सुरक्षितही राहतात. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.